सकाळ सकाळी उठल्यावर तुमची पाठ दुखते का? दिवसभर कम्प्युटर पुढे बसल्यामुळे मान सुद्धा दुखतीये का? किंवा शरीर आकसल्यासारखं वाटतंय का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही अजिबात एकटे नाही आहात. भारतातील कोट्यावधी लोक आज क्रॉनिक पेन म्हणजेच दीर्घकालीन होणाऱ्या वेदनांनी त्रस्त आहेत. आणि याच वेदनेतून भारतात उभा राहिला एक प्रचंड मोठा उद्योग ज्याला आपण पेन रिलीफ इकॉनॉमी म्हणतो. ही पेन रिलीफ इकॉनॉमी काय आहे, ती इतकी मोठी का होतीये, हेच आजच्या ऑन पॉइंट मध्ये जाणून घेऊयात. पहिलं आकडेवारी पाहूया. भारताचं पेन रिलीफ मार्केट आज जवळपास 16,757 कोटी इतकं मोठं झालेलं आहे. 2020 मध्ये हे 7,000 कोटी रुपयांचं मार्केट होतं आणि आता केवळ हे 5-6 वर्षात दुप्पट झाल्याचं दिसतंय. पॅन्डेमिक नंतर दर आठवड्याला सरासरी 5 नवीन पेन रिलीफ ब्रँड्स आज बाजारात येत आहेत. 2020 साली 1,552 ब्रँड्स होते, तर 2025 मध्ये हीच संख्या 2,771 वरती पोहोचलेली आहे. भारताच्या पेन मॅनेजमेंट ड्रग्ज मार्केटचा आकार हा 2024 मध्ये $2.66 बिलियन म्हणजेच 266 कोटी इतका होता आणि 2023 पर्यंत तो $4.7 बिलियन पर्यंत म्हणजे 407 कोटींवर जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. आणि अजून एक महत्त्वाचं, डोलो, सॅरिडॉन, ओमनिजेल, वॉलिनी हे जे आपले पॉप्युलर ब्रँड्स आहेत ते आता फक्त औषधाच्या दुकानातच नाही तर झेप्टो, ब्लिंकिट, फार्मइझीवर रात्री 12 वाजता सुद्धा अगदी 10-20 मिनिटात घरी पोहोचतात. त्यामुळे सगळ्यांनाच औषधांचा इझी ॲक्सेस मिळालेला आहे. पण ही पेन रिलीफ इकॉनॉमी इतकी मोठी का होतीये? भारतामध्ये खरंच एवढे लोक क्रॉनिक पेनचा किंवा इंजुरीजचा सामना करतायत का? काही कारणं पाहूया. तर पहिलं कारण आहे बैठी जीवनशैली. आज IT कंपन्यांमध्ये, कॉल सेंटर्समध्ये किंवा घरून काम करणाऱ्या लाखो लोकांना सलग 8 ते 10 तास खुर्चीत बसावं लागतं आणि त्यातूनच मानदुखी, पाठदुखी आणि सांधेदुखी असे आजार मागे लागतात. आणि आता ते अतिशय कॉमन झालेले आहेत. त्यामुळे लोक आता फास्ट रिकवर करणारे आणि सोयीचे उपाय शोधतात. दुसरं कारण वयोमान वाढणं. भारताच्या वृद्ध लोकसंख्येतही वाढ होते. शिवाय कॅन्सर, आर्थरिट सारख्या आजारांचं प्रमाण सुद्धा वाढतंय आणि यामुळेच पेन मॅनेजमेंट ड्रग्सची मागणी सुद्धा वेगाने वाढते. तिसरं कारण म्हणजे फिटनेस बूम आणि इंजुरीज. लॉकडाऊन नंतर लोकांनी जिम, स्पोर्ट्स आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल याच्याकडे प्रचंड लक्ष दिलं. पण प्रॉपर गायडन्स शिवाय व्यायाम जर का केला तर इंजुरीज त्यामुळे वाढतात आणि टॉपिकल क्रीम्स आणि ओरल मेडिकेशन्सच्या विक्रीत त्यामुळे मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. आणि चौथं कारण म्हणजे फार्मसीची क्रांती. आता मेडिसिन ऑर्डर करणं म्हणजे स्विगीवर जेवण मागवण्यासारखं सोपं झालेलं आहे. अर्बनायझेशन आणि क्रॉनिक इलनेस याच्यामुळे ग्राहक हा आता अगदी जलद आणि सुलभ उपाय शोधतात आणि हे सर्व प्लॅटफॉर्म्स त्यांच्या याच गरजा पूर्ण करतायत. पण आज ज्या प्रमाणामध्ये वेगवेगळे पेन रिलीफ प्रॉडक्ट्स आलेत ते आपण जर का पाहिले ना तर याला आपल्याला नक्कीच एक प्रकारची क्रांती म्हणता येईल. मी तुम्हाला काही प्रॉडक्ट सांगते. पहिलं आहे पेन रिलीफ स्प्रे. वॉलिनी, मूव यासारखे पेन रिलीफ स्प्रेज आता घराघरांमध्ये पोहोचलेले आहेत. तुम्ही सुद्धा वापरले असतील. पूर्वी हे क्रीम किंवा बाम्स याच्याच स्वरूपात मिळायचे, पण आता हे स्प्रे फॉर्मॅटमध्ये आलेले. हे स्प्रेज मसल पेन, जॉईंट पेन आणि दुखापतींवर इन्स्टंटली रिलीफ देतात. या स्प्रेचा फायदा काय आता तर थेट अफेक्टेड एरियावरती स्प्रे करता येतो, हात खराब होत नाहीत आणि कुठेही ट्रॅव्हल करताना कॅरी करणं सोपं जातं. दुसरं आहे ट्रान्सडर्मल पॅचेस. हे पॅचेस म्हणजे एकदम स्मार्ट सोल्युशन आहे. हे पॅचेस त्वचेवरती चिकटवायचे असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही तासांपर्यंत आराम मिळतो आणि आता भारतातही याची मागणी वाढते. तिसरं आहे पिरियड पेन पॅचेस. भारतामध्ये पिरियड पेन पॅचेसची मागणी ही वाढतच चालली आहे. नुआ, सिरोना यांच्यासारखे होमग्रोन ब्रँड्स याच्यामध्ये आघाडीवर आहे. शिवाय आयुर्वेदिक आणि हर्बल इन्ग्रेडियंट्स असलेले पॅचेस सुद्धा अर्बन आणि रूरल दोन्ही ग्राहकांना आकर्षित करतायत. नायका, अमेझॉन यासारख्या कॉमर्स प्लॅटफॉर्म्समुळे या प्रॉडक्टची ॲक्सेसिबिलिटी ही खूप वाढलेली आहे. त्यात अजून एक प्रकार म्हणजे हीट पॅचेस. हे खूप खरं तर पॉप्युलर आहेत. हे पॅचेस नॉन मेडिकेटेड असतात. ते फक्त त्वचेवर हळूवार उष्णता देतात, हीट जनरेट देतात आणि त्यामुळे पोटातल्या कळा शांत व्हायला मदत होते. महत्त्वाची माहिती म्हणजे 2025 मध्ये तब्बल 98 कोटी रुपयांच्या हीट पॅचेसची विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे. एशिया पॅसिफिक रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिरियड पेन पॅचेसची जास्त विक्री होते. भारतात सुद्धा हे पॅचेस पॉप्युलर आहेत.
आशिया पॅसिफिक क्षेत्रांमध्ये असलेली स्त्रियांची मोठी लोकसंख्या, अवेअरनेस आणि डिस्पोजेबल इन्कम यामुळे इंडिया आणि चायना हे या मार्केट ग्रोथचे प्रमुख लीडर्स आहेत. आणि चौथं आहे टेन्स डिव्हायसेस. टेन्स म्हणजे ट्रान्सक्युटेनियस इलेक्ट्रिकल नर्व्ह स्टिम्युलेशन. हे एक प्रकारचं वेअरेबल डिव्हाइस आहे जे तुमचे नर्व्ह सिग्नल ब्लॉक करतात, म्हणजे तुम्हाला वेदनेची जाणीवच कमी होते. भारतातील मॅट्री या कंपनीने मे 2025 मध्ये मॅट्री प्रो हे स्लिम असं ड्युअल मोड असलेलं वेअरेबल पिरियड पेन रिलीफ डिव्हाइस लॉन्च केलं. हे डिव्हाइस टेन्स टेक्नॉलॉजीज वापरतं. याला 30 इंटेन्सिटी लेवल्स आहेत आणि ते क्लिनिकली टेस्टेड सुद्धा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. जगभरात पिरियड पेन रिलीफ डिव्हाइसेसचं मार्केट हे 2026 पर्यंत $8 बिलियन पर्यंत पोहोचेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. आणि त्यासाठी एशिया पॅसिफिक हे सर्वात वेगाने वाढणारं रिजन असेल. पण ही पेन रिलीफ इकॉनॉमी एवढी मोठी का होतीये, त्यामागची कारणं काय आहेत? तर त्यामागचं प्रमुख कारण आहे सेल्फ मेडिकेशन. सेल्फ मेडिकेशन ही भारतातली सर्वात मोठी नॉन प्रिस्क्रिप्शन मधली कॅटेगरी आहे. यात सर्वाधिक हिस्सा आहे तो पॅरासिटामॉलचा. आज कोणतेही पेन रिलीफ प्रॉडक्ट्स घेताना तुम्हाला प्रिस्क्रिप्शनची गरज लागत नाही. केमिस्टकडे तुम्ही त्याची मागणी केली की तुम्हाला पेन रिलीफ प्रॉडक्ट्स मिळून जातात. पण गायडन्स शिवाय सतत जर का तुम्ही पेन रिलीफ टॅबलेट्सवरती अवलंबून राहत असाल तर त्याचे शरीरावर डेफिनेटली साईड इफेक्ट्स होतात. आणि डोलो 650च्या बाबतीत सुद्धा डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं. पण लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करून या गोळ्यांना हलक्यात घेतात. आज असेही काही रिपोर्ट्स आहेत जे आपल्याला सांगतात की भारतात जवळपास 52% लोक हे सेल्फ मेडिकेट करतात, जे की अतिशय घातक आहे. पेन इकॉनॉमी मोठी होणं, ती वाढणं ही नक्कीच चांगली गोष्ट नाहीये. बरं, पेन रिलीफ टॅबलेट्सने तुमचा आजार पूर्णपणे बरा होतो का? तर अजिबात नाही. आपल्याकडे झालेल्या काही अभ्यासांनुसार क्रॉनिक पेनने त्रस्त असलेल्या 60 ते 70% रुग्णांना वर्षानुवर्ष उपचार घेऊन सुद्धा रिलीफ मिळत नाही. आणि यामुळे बसणारा आर्थिक फटका किती मोठा आहे माहिती आहे? तर या पेनमुळे तुमची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते आणि प्रॉडक्टिव्हिटी लॉसमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी 600 कोटींचा म्हणजेच $6.8 बिलियन तोटा होतो, नुकसान होतं. भारतातील 8 प्रमुख शहरांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळलं की क्रॉनिक पेन असलेल्या 30% रुग्णांना कोणतेही उपचार मिळत नाहीत आणि 56% रुग्णांना मिळणारे उपचार हे पुरेसे पडत नाहीत. म्हणजेच एकीकडे पेन रिलीफचा बाजार हा 16,000 कोटींचा, पण दुसरीकडे निम्म्याहून अधिक रुग्णांना तर योग्य उपचारही मिळत नाहीत. आणि हे उपचार का मिळत नाहीत? तर स्पेशलाइज्ड पेन क्लिनिक्स फक्त मोठ्या शहरांमध्येच आहेत. ग्रामीण भागात कोट्यावधी लोकांना हे उपचार उपलब्धच नाहीत. शिवाय हेल्थ इन्शुरन्स कमी असल्यामुळे ॲडव्हान्स्ड पेन मॅनेजमेंट हे आर्थिकदृष्ट्याही परवडत नाही. आपल्याकडे पेन स्पेशालिस्ट किंवा क्वालिफाईड फिजिओथेरपिस्ट यांची भारतात प्रचंड कमतरता आहे. आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण काही ना काहीतरी पेन किलर्स घेतच राहतो, पण मूळ कारण कधीच शोधत नाही. पेन किलर्स म्हणजे वेदना नाहीशी करणारी गोळी आहे. त्याने तात्पुरता रिलीफ मिळतो, पण आजार कायमचा बरा होत नाही. पण आता पुढे काय? तर यावरही उपाय येतात. टेली हेल्थ कन्सल्टेशन्स, मोबाईल ॲप्स फॉर पेन ट्रॅकिंग आणि AI असिस्टेड डायग्नोस्टिक टूल्स यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातही दर्जेदार पेन मॅनेजमेंट उपलब्ध होण्याची शक्यता यामुळे निर्माण होते. प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी, स्टेम सेल ॲप्लिकेशन्स यांच्यासारख्या रिजनरेटिव्ह मेडिसिन्सच्या पर्यायांमुळे शस्त्रक्रियेशिवाय सुद्धा आज उपचार शक्य होत आहेत. तर याला समप करताना पेन रिलीफ इकॉनॉमी ही आपल्या समाजाचाच आरसा आहे. आपली चुकीची जीवनशैली, आपला ताण, आपली अनियमित दिनचर्या या सगळ्याची किंमत आपण वेदनेच्या पेनच्या रूपामध्ये चुकवतोय. पण लक्षात ठेवा, पेन किलर्स हा त्यावर उपाय नाही. त्याने फक्त तुम्हाला तात्पुरता रिलीफ मिळतो. त्याला मुळापासून उखडून टाकण्यासाठी डॉक्टरांचाच सल्ला घेणं योग्य आहे. त्यामुळे लाईफस्टाईल बदलावरती तुम्ही लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला पाहिजे. कसा वाटला एपिसोड कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा ऑडिबल.